जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी अथवा पुरोनी टाका आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं. ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून एक सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. भाग 18. उलुक वाहिनी लक्ष्मी आणि कोजागिरीचं महत्व. आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे शरद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा. आज चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. पावसाळा उन्हाळा संपलेला असतो. रात्री लांब व्हायला लागलेल्या असतात आणि हवा थंड. रात्रीची गार हवा चांदणं मनाला तरतरी आणणारं असतं, पोषक असतं. आजच्या दिवशी मोठ्या मुलाला ओवाळण्याची प्रथा आहे. चंद्राचं चांदणं दुधात उतरवण्याची प्रथा आहे, ज्याने पित्त दोष शमतो. एक ना अनेक या सणाला अनेक पैलू आहेत, ज्यावर आपल्याला इथे बोलता येईल. पण मी आज त्याच्यावर बोलणार नाही. मी सांगणारे कोजागिरी संबंधात मला पडलेल्या 3 प्रश्नांची मला सापडलेली, आवडलेली, पटलेली 3 उत्तरं. आपले सण रीतिरिवाज हे अनेक वर्षांपासून, दशकांपासून, खरं म्हणजे अनेक शतकांपासून चालत आले आहेत. त्याच्या मागचा अर्थ समजून घ्यायला आपल्याला मनाने त्या काळात जायला हवं. जसं आपण एखादी फिल्म फास्ट फॉरवर्ड करतो, तसं आज काळाची फिल्म फास्ट फॉरवर्डच्या ऐवजी फास्ट बॅकवर्ड करूया आणि त्या काळात जाऊया जेव्हा समाज कृषी प्रधान होता. शेतीवर सगळं अवलंबन होतं. महाराष्ट्रात भाताचं खरीप पीक प्रधान होतं. खरीप पिकाचा मोसम जून, जुलै ते नोव्हेंबर असा असतो. जून मध्ये पेरणी आणि नोव्हेंबर मध्ये कापणी. एकदा का पेरणी झाली की शेतकरी पिकं वाढायची वाट बघतो. निसर्गावर पूर्ण अवलंबून असतो आणि तो निसर्ग, त्या नैसर्गिक शक्ती आपल्याला मदत करोत अशी आस तो मनात धरून असतो. अदृश्य शक्तींची मदत मागत असतो, आराधना करत असतो. सुरुवात होते पितृपक्षापासून. तर पितृपक्षात आपल्या पूर्वजांची श्राद्ध घालून त्यांना संतुष्ट केलं जातं. त्यांचं ऋण फेडलं जातं. त्यांचे आशीर्वाद मिळवून पुढे नवरात्रात शक्ती उपासनेला सुरुवात होते. नवरात्राच्या 9 दिवसात शक्तीची वेगवेगळी रूपं पूजली जातात आणि तीच शक्ती उपासना प्रथा पुढे लक्ष्मी उपासनेपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत चालू राहते. पण नवरात्र आणि दिवाळीच्या मध्ये येते ती म्हणजे कोजागिरी आणि तो आपला आजचा विषय आहे. तर मला पडलेले 3 प्रश्न असे. पहिला म्हणजे जेव्हा लक्ष्मी, उलुक वाहिनी लक्ष्मी म्हणजे घुबडावर स्वार असलेली लक्ष्मी, कोजागिरीच्या रात्री जेव्हा को जागरती म्हणजे कोण जाग आहे, कोण जाग आहे असं जेव्हा विचारत फिरते, तेव्हा ती आपल्याला जागं राहायला का बरं सांगते? दुसरा प्रश्न की ती घुबडावर स्वार होऊन का बरं येते? घुबड तिचं वाहन कसं? घुबड हा पक्षी सर्वसाधारणपणे आपल्या संस्कृतीत अशुभ मानला जातो. तर मग हे कसं? आणि तिसरा प्रश्न असा की ह्यातनं जी सापडणार आहेत उत्तरं, ती आपल्याला आजच्या दैनंदिन जीवनात, आजच्या युगात उपयोगाची आहेत का? उपयोगाची ठरणार आहेत का? आपल्याला ती समाविष्ट करून घेता येणार आहेत का? असे माझे 3 प्रश्न. आजच्या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा देखील म्हणतात. म्हणजे नवीन धान्य शेतात तयार असतं. त्याचा मान ठेवायचा. फक्त मान ठेवायचा असं नाही, तर त्याचं रक्षणही करायचं.
शेतात उभ्या पिकात कोणी शिरू नये, उंदीर आणि छोटे प्राणी शेताची नासाडी करू नयेत म्हणून दक्ष राहायचं, जागं राहायचं. हेच लक्ष्मी विचारते आहे. बाबा रे, तू जागा आहेस का? आणि मग कापणी झाली, कोठारं भरली की मग उत्सव साजरा करायचा. कुठला उत्सव? तर दिवाळीचा. लक्ष्मी आल्याचा, सुबत्ता आल्याचा उत्सव साजरा करायचा. पण जो जागा असेल तो आपल्या पिकाचं रक्षण करेल आणि त्याच्याकडे ही लक्ष्मी जाईल. मग ही लक्ष्मी घुबडावर बसून का येते आहे? आपण सर्वसाधारणपणे घुबडाला अशुभ मानतो. रात्री शिकार करणारा निशाचर पक्षी. त्याचं घुमणं ऐकून आपोआप मनात चर्र होतं. मग लक्ष्मीचं ते वाहन का? तर आपण बघितलं तसं हा सण प्रधान समाजाचा, शेतकऱ्याचा सण आहे आणि शेताला छोट्या प्राण्यांपासून धोका असतो. उदाहरणार्थ उंदीर, घुशी वगैरे. पण जिथे घुबडं असतात तिथे हे छोटे प्राणी राहत नाहीत. घुबडाची नजर तीक्ष्ण असते. तो शिकारी पक्षी आहे म्हणून शेताची राखण करण्याचा तो एक मार्ग आहे. घुबड हा एक असा पक्षी आहे ज्याला रात्री स्पष्ट दिसतं आणि म्हणून शेतात रक्षण करायला तू जागा आहेस का असं रात्री विचारायला येणाऱ्या लक्ष्मीचं हे घुबड वाहन आहे. बरं, मग हा फक्त शेतकऱ्यांचाच सण आहे का? बाकीच्यांनी झोपायला मोकळं व्हायचं का? तर त्याचं उत्तर द्यायला आपण लक्ष्मी म्हणजे काय ते बघायला पाहिजे. लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी. ती 8 रूपात प्रकट होते. धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी म्हणजे गुरं, गाई, गुरं, दूध, दुभतं वगैरे. आरोग्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, मुलं आणि प्रोजेनी, पुढच्या पिढ्या. विद्यालक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि धनलक्ष्मी. नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की आपल्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आपल्याला ज्याची व्हॅल्यू आहे, त्या सगळ्याला आपण लक्ष्मी मानतो. मग ही अशा तऱ्हेची लक्ष्मी आपल्याकडे कधी येते? जेव्हा आपण तिच्या येण्याकडे लक्ष ठेवतो. जागृत राहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. आपल्या ध्येयाचं रक्षण करतो. तेव्हा ही लक्ष्मी आपल्याकडे येते. मग ते आरोग्यलक्ष्मी असो, विद्यालक्ष्मी असो किंवा वीरलक्ष्मी असो. प्रयत्नपूर्वक वाटचाल केल्यावर ती लक्ष्मी आपल्याकडे येणारच. आणि काय गंमत आहे बघा, ही लक्ष्मी आपल्याला जागं राहण्याची चक्क 15 दिवस आधी सूचना देते. म्हणते, बाबांनो दक्ष राहा म्हणजे मी येईन. असं कनवाळू कळकळीने सांगणारा दुसरा कोणी देव देवी तुम्ही बघितला आहे का? नाही ना? आपल्याकडे प्रत्येक एपिसोड मध्ये कथा भाग हवाच, नाहीतर चुकल्यासारखं वाटतं. तर आता 2 कथा संक्षिप्त स्वरूपात. पहिली बंगाली मधली एक लोककथा. इंद्राने एकदा लक्ष्मीला बघितलं आणि त्याला सुबत्ता कायम टिकवण्यासाठी एक कल्पना सुचली. तो मनात म्हणाला, समजा मी या लक्ष्मीला कैद केलं आणि स्वर्गात डांबून ठेवलं तर स्वर्गात कायम सुबत्ता नांदेल, संपन्नता असेल, आनंदी आनंद असेल, सौंदर्य असेल आणि सुख असेल. म्हणून त्यांनी घाट घातला की आता लक्ष्मीला पकडून आणायचं, डांबून ठेवायचं. जेव्हा तो लक्ष्मीकडे जायला लागला तेव्हा लक्ष्मीला हे सगळं आधीच कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे इंद्र जवळ येताच तिने अतिशय तेजस्वी रूप धारण केलं आणि तिच्या तेजाने दिपून इंद्राची दृष्टी गेली. तो ते तेज सहन करू शकला नाही आणि त्याची दृष्टी गेल्याबरोबर, त्याला अंधत्व प्राप्त झाल्याबरोबर लक्ष्मीने त्याचं घुबडात रूपांतर केलं आणि म्हणून घुबडाला दिवसा दिसत नाही, फक्त रात्री दिसतं आणि तिने त्याला आपलं वाहन करून घेतलं. अशी ही बंगालातली गमतीशीर लोककथा. दुसरी कथा आहे विष्णू पुराणातली. कथा बरीच लांब आहे, पण त्याचं थोडक्यात सार असं. एकदा इंद्राकडून दुर्वास मुनींचा अपमान झाला. त्या अपमानाने क्रोधित होऊन दुर्वासांनी
इंद्राला शाप दिला की स्वर्गातून लक्ष्मी नाहीशी होईल. आणि झालं, शब्द खरे ठरले आणि स्वर्गातून लक्ष्मी अंतर्धान पावली. सौंदर्य, दुःख, सुबत्ता या सगळ्याचा लोप झाला. देवांमध्ये हाहाकार उडाला आणि सर्व देवांनी इंद्रासकट आधी ब्रह्मा आणि मग नंतर विष्णूकडे धाव घेतली. विष्णूने त्यांना समुद्र मंथन करण्याचा आदेश दिला. समुद्र मंथनाची गोष्ट आपल्याला माहितीये. त्यातून लक्ष्मीचा पुनर्जन्म झाला. पुन्हा लक्ष्मी भूतलावरती अवतरली. ही अवतरलेली लक्ष्मी तिने समुद्रातून उद्भवताच विष्णूला वरलं. इंद्राने या लक्ष्मीची स्तुती गायली, तिच्यावरती स्तोत्र लिहिलं आणि ते ऐकून लक्ष्मी प्रसन्न झाली. तिने इंद्राला 2 वर दिले. पहिला वर त्यांनी मागितला की तू कायम स्वर्गात देवांच्या सान्निध्यात राहावस. लक्ष्मी तथास्तु म्हणाली. आणि दुसरा वर त्यांनी मागितला की मी जे स्तोत्र रचलंय ते स्तोत्र म्हणून जे कोणी तुझी आराधना करेल त्यांनाही तू प्रसन्न व्हावस. लक्ष्मीने तोही वर मान्य केला. इथे एक गमतीशीर गोष्ट नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे अशी की इंद्राचं एक नाव उलूक असंही आहे आणि उलूक या शब्दाचा अर्थ घुबड असाही होतो. तर त्यामुळे इंद्र, लक्ष्मी आणि घुबड यांचा एक गौड बंगाल संबंध इथे आपल्याला लागलेला दिसतो. तर आजचा हा भाग संपवण्याआधी इंद्राने लिहिलेलं महालक्ष्मी अष्टक हे विष्णू पुराणातलं नव्हे, वेगळं आहे, पण इंद्रानेच लिहिलेलं लक्ष्मीवरचं एक स्तोत्र आहे. त्यातला एक श्लोक म्हणून मी हा भाग संपवणार आहे. आणि तो श्लोक म्हणून असं आपण सर्वांनी लक्ष्मीला सांगूया, जेव्हा ती को जागरती म्हणून विचारतीये, कोण जाग आहे, कोण जाग आहे, तर आपण तिला सांगूया की आम्ही जागे आहोत, व्यक्ती म्हणून जागे आहोत, कुटुंब म्हणून जागे आहोत, एक समाज म्हणून जागे आहोत आणि आमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, दक्ष आहोत आणि जागृत आहोत. तर ह्यात तू आम्हाला मदत कर. तर महालक्ष्मी अष्टकातला पहिला श्लोक असा: नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. तर आता थांबायची वेळ झाली आहे. आता इथेच थांबते. तुम्हाला हा भाग कसा वाटला? या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती आहे का? ही गोष्ट ऐकताना तुमच्या मनात आणखीन काही विचार आले का? हे कॉमेंट्स करून नक्की कळवा. पुढच्या भागात परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.